बोरशेती असेल की मुस्तफा शेखची दसई या आपण ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये नरेशजी ढोमे सरांना. थँक्यू थँक्यू ओंकार सर. आपण जातोय मैदानामध्ये जिथे दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू झालेला आहे. बोरशेती विरुद्ध मंजिरी दसई या दोन संघामध्ये सॉफ्ट हॅन्ड ड्राईव्ह केला. समोर एक ऍक्टिव्ह आय थिंक अगदी आमच्या प्रेक्षक कक्षाच्या थोडीशी बाजूला जी रोडवरती पार्क केली आहे तिचा लेफ्ट साईडचा जो मिरर आहे तो रिफ्लेक्स होतोय. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना रिक्वेस्ट करतो की पॅशन गाडीच्या बाजूची जी ऍक्टिव्हा आय थिंक ऍक्टिव्हा किंवा ज्युपिटर तिचा मिरर जो रिफ्लेक्स होतोय तो थोडासा खाली करायचा आहे. यस, ते बाजूला ऍक्टिव्हा लेफ्ट साईडचा जो मिरर आहे तो खाली करा. येस, थँक्यू सो मच. आणि आपण जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात नरेश ढोमे सरांना. बोरशेती संघाची फलंदाजी एव्हाना सुरू झालेली आहे. अख्तरचे पहिला चेंडू चौकार खेळल्यानंतर एक धाव घेतली फलंदाज रोशननं. धाव फलक पुढे सुरू झाला 5 धावा. लॉंग ते कार्पेट चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक समोर आत येतोय, अडवला तिथे. एका धावेबरोबरच धावफलक आता पुढे पोहोचतोय तो 6 धावा. दोन्ही फलंदाजांनी खातं खोललं. येथे रोशन आणि अर्जुन यांना आपण बघतोय सलामीला येताना. प्रांजली हॉटेलचे मालक आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबचे आमचे खंदे समर्थक याच काही दानशूदात्यांमुळे आज ही स्पर्धा एवढ्या मोठ्या नक्कीच स्टेजला आम्ही भरवतोय. आदरणीय पवार साहेब पवार गुरुजी यांचं आगमन झालंय. बाळकृष्ण पवार साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम या क्रिकेट स्पर्धेवरती राहू द्या. ही धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब कडनं आम्ही रिक्वेस्ट तुम्हाला करतोय, विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बघा, पहिलं षटक सुरू झाल्यानंतर पुन्हा दुसरा चौकार रोशनच्या बॅट मधून इथे बाहेर पडतोय. बोरशेती संघ 10 वरती पोहोचलेला आहे. तर सचिनजी लक्ष्मण शिंगोळ यांच्याकडून प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जर आपण झेल टिपला तर षटकार जाणारा चेंडू. याबरोबरच उजव्या इशा बाहेर चेंडू पाहायचा आहे, खूपच बाहेर ठरतोय, वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 11 धावा. चांगली सुरुवात आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण या लढती इथे आस्वाद घेतोय. दोन्ही संघांनी आपले पहिल्या फेरीतले सामने अगदी लिलया जिंकले होते, सहज जिंकले होते आणि ते दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकलेले आहेत. नॉकआउट स्पर्धा म्हटलं की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला एफर्ट द्यावा लागतो आणि त्यामुळे प्रत्येक सामना फायनल सारखाच असतो. एक सामना पराभूत झाल्यानंतर तुम्हाला स्पर्धा सोडावी लागते आणि दोन्ही संघ इथे स्पर्धा सोडायला तयार नाहीयेत. पायचं पुन्हा एकदा उजव्या इशा बाहेर टाकलेला चेंडू हा अप्रतिम ठरतोय. निर्धाव जाईल धाव फलकावरती. तिथे 11 धावा. 11 धावा इथे असतायत आणि दोन्ही फलंदाज थोडेसे शांत आहे. विशेषतः रोशनची फलंदाजी बघितली, 2 चौकार जरी त्याच्या बॅटमधून आलेले असेल. फुल टॉस चेंडू इथे पाहायचंय, झेल तर होऊ शकत नाही. आउटफील्ड तिथे वेगवान होतं, परंतु थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक विलक्षण वेगाने चेंडूच्या समोर पोहोचला. 1 धाव. एका धावेबरोबर 12 धावा. षटक पहिलं इथे संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 12 धावा. धडाकेबाज चषक म्हटलं की या परिसरामध्ये सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अनेक संघनायकांनी बोलताना सांगितलं की आम्ही ज्यावेळेस या स्पर्धेची फॉर्म येतो, जाहीर घोषणा होते तारखेची आणि त्याच दिवशी आम्ही कॉल करून आमच्या संघाची निश्चिती करतो. कारण जर 2 दिवस तुम्ही लेट झालात तरी देखील इथे टीमला एंट्री मिळत नाही. आपण पाहिले 6 पूल मधून जवळपास 48 संघ या स्पर्धेमध्ये जे ग्रामीण गटामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ओपन गटासाठी 8 संघांनी आपले रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओपन क्रिकेट मधून महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातून अत्यंत ताकदवान खेळाडू या मैदानामध्ये येणार आहेत. अनेक ज्या प्रवेशिका आहेत त्या क्रिकेट प्रेमींनी घेतलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे पॅकर्सच्या जमान्यामध्ये आपल्याला माहिती आहे असे अनेक क्रीडा रसिक आहेत की जे संपूर्ण महाराष्ट्रातून चांगले चांगले खेळाडू गोळा करून टीम तयार करणार आहेत. त्यामुळे आज जरी आपल्या समोर 8 प्रवेशिका दिसत असेल तरी सुद्धा या प्रवेशिकांच्या माध्यमातून कोणते खेळाडू कोणत्या संघामधून मैदानामध्ये येतील हे निश्चित सांगता येणार नाही. पुण्यातले खेळाडू, मुंबईचे खेळाडू, नाशिक, नगर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या सगळ्या एरियातून तुम्हाला इथे खेळाडू बघायला मिळणार आहेत. लातूर, उस्मानाबादचे खेळाडू सुद्धा मैदानामध्ये इथे येणार आहेत आणि त्याचबरोबर गुजरात, कर्नाटकचे खेळाडू देखील तुम्हाला बघायला मिळतील. माझ्या माहितीनुसार तरी असे दिग्गज खेळाडू या मैदानामध्ये येणार आहेत.
दिनांक 30 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी ओपन गटामधून या लढती आपल्याला बघायला मिळतील. तर कार्तिकचं षटक सुरू झालं. अख्तरचं पहिलं षटक होतं, तिथे त्याने 12 धावा मोजल्या होत्या. कार्तिकला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आणले आणि तो रोडेंच्या बाजूने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अत्यंत सुरेख होता, दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा हुक केला, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या मध्ये चेंडू सीमारेषा पार, षटकार. आयोजकांच्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे शेवटच्या काही दिवसांसाठी तुम्ही टेनिस क्रिकेट मधील एक प्रसिद्ध समालोचक इथे येणार आहे, त्यांची चर्चा करू. मात्र चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर, 4 धावा. बांधवांची जी भावना आहे ती भावना निश्चित प्रकारे सरकार दरबार पर्यंत पोहोचेल आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये जो विमानतळ नवी मुंबई परिसरामध्ये तयार होतोय त्याला दिबा पाटील साहेबांचेच नाव असेल. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत धावा 23, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे, ज्याची चर्चा आम्ही करत होतो. या स्पर्धेला शेवटच्या 3 दिवसांमध्ये आपल्याला निश्चित एक सुमधुर आवाज आणि क्रिकेटची एक आख्यायिका म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. ते सन्माननीय बाळसुब्रमण्यम अय्यर सर यांचं समालोचन देखील आपल्याला ऐकण्याची संधी या व्यासपीठावरून मिळणार आहे. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, 4 धावा. आदरणीय बाळसुब्रमण्यम अय्यर सर गेले 35 वर्षांपासून क्रिकेटचं समालोचन करतात. अनेक रणजी सामने, अनेक आंतरराष्ट्रीय सामने रेडिओच्या माध्यमातून त्यांचं समालोचन आम्ही ऐकलेलं आहे. टेनिस क्रिकेटमधील देखील ज्या नामांकित स्पर्धा असतात त्यासाठी निश्चित प्रकारे आपण त्यांना ऐकतो आणि या मैदानामध्ये देखील शेवटच्या काही दिवसांमध्ये बाळसुब्रमण्यम अय्यर सर या ठिकाणी येणार आहेत आणि निश्चित प्रकारे आपल्या एक सुमधुर वाणीतून त्यांचं समालोचन ऐकणं हा एक खूप चांगला अनुभव असतो. क्रिकेटची त्यांना उत्तम जाण आहे आणि त्याचबरोबर शब्दफेक अचूक असते आणि खूप सुंदर प्रकारे ते ज्यावेळेस समालोचन करत असतात ओघवत्या वाणीतून निश्चित प्रकारे अमृत तुषारांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. तर जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत 28 धावा, षटक क्रमांक 2 इथे संपलेले आहेत. एक बॉल शिल्लक आहे. कार्तिक दुसरं षटक सुरू, फुल टॉस चेंडू होता आणि तिथे वाह, खर तर तो तितका उंच खेळाडू आहे त्यामुळे त्याला ते सोपं गेलं. इम्रान इज देअर. इम्राननं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं स्क्वेअर लेग वरती. खर तर त्याची उंची त्याला तिथे लाभदायी ठरली, अन्यथा दुसरा कोणी खेळाडू असता तर चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी गेलेला असता. संघासाठी त्यानं वाचवलेला आहे त्या 4 धावा. या 2 धावांबरोबर 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 30 धावा बोरशेती.
त्या पॅन्डल वरून जात आहेत, तुम्हाला विनंती आहे की आपण बाजूने जा, अन्यथा तुम्ही बाजूला बसलात तरी चालेल. हे बघा समोर तो लाल शर्ट घातलेला मुलगा गाडीवर बसलेला आहे ना, लाल शर्ट घातलेला मुलगा, तुझ्या शेजारी जो आरसा आहे तो आरसा खाली कर. यस, वा. अख्तर गोलंदाजी मार्क वरती येतोय तिसऱ्या षटकासाठी. आम्हाला निश्चित प्रकारे बराचसा उल्लेख करायचा होता. खरं तर स्मरणिकेच्या माध्यमातून आपण 500 प्रती निश्चित बनवलेल्या आहेत, परंतु सगळ्यांपर्यंत या प्रती पोहोचवणं शक्य नाही. परंतु धडाकेबाज क्रिकेट संघाची वेगवेगळ्या अंगाने घेतलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळेस चेंडू पाहतोय आपण पॉइंट आणि गलीच्या मधोमध डीप कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करेल आणि अखेर सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात यश मिळालेलं आहे. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 32 धावा. षटक क्रमांक 3 धावा इथे मिळत आहेत. 33 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. ज्या गोष्टींची मला खरं तर चर्चा करायची होती ते अनेक मंडळी या धडाकेबाज संघाबरोबर राहिली. धडाकेबाज स्पोर्ट्सला, धडाकेबाज चषकाला ज्यांनी एक नवा आयाम दिला, परंतु जी मंडळी आज आपल्यात नाहीत त्यांचाही उल्लेख या ठिकाणी मला खरं तर करायचा आहे. कैलासवासी मंगल नथू शिंगोळे यांच्या माध्यमातून क्रिकेटची मुहूर्तमेढ या गावामध्ये रोवली गेली. कैलासवासी धोंडू शंकर शिंगोळे, कैलासवासी शंकर कमळू शिंगोळे, कैलासवासी गजानन दाजी लिहे, कैलासवासी कृष्णा भागाजी शेळके, कैलासवासी भास्कर अनंत शिंगोळे, कैलासवासी रमेश विठ्ठल शिंगोळे. तर त्याचबरोबर एक फटका आपण अलॉंग द कार्पेट बघतोय. लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू येतोय. 1 धाव आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 34 धावा. तर कैलासवासी रमेश भागूजी शेळके, कैलासवासी शांताराम चिंदू शेळके, कैलासवासी नरहरी बाबू मसने, कैलासवासी सुरेश नामदेव शिंगोळे, कैलासवासी पांडुरंग नामदेव शिंगोळे, कैलासवासी सुरेश वसंत शिंगोळे, कैलासवासी पांडुरंग गणपत शिंगोळे, कैलासवासी देवकृष्ण अधिकारी, कैलासवासी अरुण शंकर खडकबाण, कैलासवासी काळूराम नामदेव शिंगोळे, कैलासवासी यशवंत बापू गायकवाड. ही सगळी मंडळी आज हयात नाही, परंतु त्यांच्या हातांचा परिस्पर्श या स्पर्धेला झालेला आहे. वाह वाह, काय शॉट आहे. निश्चित प्रकारे एक नेत्रदीपक फटका, पाहत राहायला लावणारा फटका, तल्लीन करणारा फटका, मंत्रमुग्ध करणारा फटका. षटकार. दीपा पाटील होते मा 40 धावा गोरगरीब जनतेचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून दिबा पाटील साहेब यांचं कार्य निश्चित अनमोल आहे, अमोल आहे, अतुलनीय आहे. ज्यावेळेस चेंडू परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू खेळलेला आहे, तो उडवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठमोर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. षटकारा पाठोपाठ इथे येतोय. हो, 38 धावसंख्येवरती रोशन फलंदाजी करतोय, तर 44 धावा धावफलकावरती सलामीच्या जोडीसाठी अभेद्य भागीदारी. जबरदस्त फलंदाजी, विशेषतः रोशन. वाह, रोशनचा हा फटका फाईन लेगच्या दिशेने उंच फटका, मात्र एक टप्पा गेल सीमारेषेच्या बाहेर. असेल की पहिल्या टप्प्यासाठी असेल हे बघायचंय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर केव्हाच परतलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक खूप मागे असणार आहेत. ज्यावेळेस त्याचा फटका चुकतोय त्यावेळेस तो क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये जात नाही, परंतु रोशन मात्र धावांचा पाऊस पाडतो इथे मैदानामध्ये. धावफलकावरती तुम्ही बघाल धावा आहे त्या तब्बल 50 धावा, तर रोशन त्यामध्ये खेळतो आहे
44 धावसंख्येवरती 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 50 धावा 15 चेंडू मध्ये 44. सतीशजी शेळके सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. मी विनंती करतो आदरणीय बाळकृष्ण पवार गुरुजी यांना आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर हॉटेल प्रांजल मी ज्यावेळेस आमच्या गावावरून मुंबईकडे येत असतो, मी जेवढ्या वेळा मुंबईला आलेलो आहे तेवढ्या वेळा मी हॉटेल प्रांजलीला थांबलेलो आहे. अतिशय दर्जेदार सेवा, उत्तम दर्जाची क्वालिटी आणि तितकंच सहज असं आदरातिथ्य म्हणजे हॉटेल प्रांजली. आणि त्यांचे मालक बाळकृष्णजी पवार गुरुजी इथं मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन एक अशी सुंदर स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय. मायेची शाल देऊन देखील त्यांना सन्मानित करण्यात येते. आदरणीय बाळकृष्ण पवार गुरुजी यांना मंचावरती सतीशजी शेळके सरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येते. आपल्या परिसरामध्ये उद्योगामध्ये विशेषतः मराठी माणूस मागे असं म्हटलं जातं, पण पवार गुरुजींकडे बघितल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी उद्योग त्यांचं हॉटेल व्यवसाय उभा केलेला आहे, निश्चित मराठी माणसामध्ये सुद्धा ते कौशल्य आहे. आणि निश्चित अनेक नव उद्योजकांनी त्यांचा मार्गदर्शन घ्या, त्यांचं अनुकरण करा आणि उद्योगामध्ये मोठी भरारी घ्या. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत 50 धावा, षटक क्रमांक 3 संपले. शेवटची 2 षटक अजून शिल्लक आहे आणि रोशन काय तुटून पडलाय गोलंदाजांवर. या ठिकाणी आदरणीय बाळकृष्णजी पवार गुरुजींना इथे आपल्या स्पर्धेची 47 वर्षांच्या प्रवासाची माहिती देणारी स्मरणिका सप्रेम भेट देण्यात येते. मोठा प्रवास आहे आणि निश्चित प्रकारे तो शब्दबद्ध केलेले मारुती लिहे गुरुजींनी. इथे झेल टिपला, पहिला फलंदाज बाद. अर्जुन इथे बाद झाला, 1 गडी बाद, 50 धावा. एक गडी बाद होते. पहिला फलंदाज खर तर खूप तो फक्त 7 दिले त्याने. अर्जुनची फलंदाजी तुम्ही बघितली असेल तर त्याने फक्त 4 धावा काढलेले. आणि मला तो चेंडू किती खेळला अर्जुन? 3, 4, 5 चेंडू तो फार तर खेळला असेल. परंतु रोशन ज्यावेळेस एका बाजूने फलंदाजी करत होता ना, त्याला साथ देणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. एखादा फलंदाज समोरून चांगला खेळत असेल तर आपण पाहिलं होतं सचिन तेंडुलकरला सुद्धा, वीरेंद्र सहवाग, राहुल द्रविड, सौरव गांगुली किंवा अन्य कोणी असू देत, त्यांना स्ट्राईक वरती ठेवायचं काम सुद्धा सचिन तेंडुलकर करायचा. ही मोठा खेळाडू. सचिन तेंडुलकर मैदानामध्ये असल्यानंतर धावा तर तो काढतच होता, परंतु सहकार्याला साथ देणं, त्याच्याकडून चांगला खेळ करून घेणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट असते. आणि मला वाटतं ह्या 4 धावा ज्या होत्या ना अर्जुनच्या, त्या अनसेल्फिश नॉक होत्या. निस्वार्थी भावनेनं त्याने, सांघिक भावनेने खेळ केला, म्हणून त्याचंही कौतुक आहे. कदाचित त्याच्या स्कोअरवरती आकडा 4 दिसेल तुम्हाला, परंतु योगदान त्याचं खूप मोठं आहे. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल आणि पाठोपाठचा फलंदाज अर्थात सलामीवीर रोशन देखील बाद झालेला आहे.
ते फलंदाज रोशन, तुम्हाला माहिती आहे, एखादी जर जोडी चांगली जमली ना, त्या दोघांचं एकमेकांवरती भरपूर प्रेम असतं, परंतु एक साथीदार गेला की दुसऱ्याला विरह सहन होत नाही, तोही पाठोपाठ बाद होतो. वास्तविक जीवनामध्ये सुद्धा आम्ही अशा कित्येक घटना बघितलेल्या आहेत की दोन उभयता ज्यावेळेस एकमेकांवरती निर्व्याज प्रेम करतात, परंतु एखाद्याचं ज्यावेळेस जाणं होतं त्यावेळेस दुसराही क्षणभरही या पृथ्वी तलावरती राहत नाही, तोही आपले प्राण त्याग करतो. लव्ह बर्ड हे दोन पक्षी असे आहेत. हा पक्षी असा आहे की जोडीनेच आढळतो. वाईट चेंडूचा इशारा, पण एक जर गेला तर दुसरा पक्षी सुद्धा आपले प्राण सोडतो. दरम्यान मैदानामध्ये आपण जाऊ शकतो. 50 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस, आपण गेल्या वर्षी निश्चित प्रकारे एक असे अनोखे सामने या मैदानावरती बघितले होते. हलकस अपील तिथे यष्टा उडवल्यात, परंतु पंच पुन्हा पठाण सरांकडून कोणताही निर्वाळा येत नाही. धावफलकावरती आपल्याला जायचे. धावफलक आपण बघू शकतो 52 धावा. तर गोलंदाज बाळा गोलंदाजी मार्कवरती आहे. मागच्या वर्षी आपण पाहिला होता फरडे दसई हा संघ होता, यावर्षी मंजिर दसई संघ आहे. परंतु फरडे दसई संघाकडून खेळताना बाळानं शेवटचे षटक टाकलं होतं. मला वाटतं 12 चेंडू 6 धावांची गरज असताना हे शेवटचं षटक हे बाळानं टाकलं होतं. मुसा त्या सामन्यामध्ये अनुपस्थित होता, यष्टीरक्षक होता. यस, आणि आपण पाहिलं होतं की काय जबरदस्त गोलंदाजी बाळानं गेल्या वर्षी टाकली होती. तोच बाळा परत एकदा आलेला आहे. चेंडू आकाशामध्ये, मिस टाइम शॉट, किती लेंथ कव्हर करतो ते बघायचंय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खाली चेंडूच्या झेल टिपला, तिसरा फलंदाज बाद. काय कमालीची गोलंदाजी आहे बाळाकडून. पहिल्या 3 षटकामध्ये एकही फलंदाज बाद नव्हता आणि चौथ्या षटकामध्ये बाद झाले 3 फलंदाज. वाह. या मंचाची शोभा ज्यांच्या आगमनाने निश्चित वाढलेली आहे, या परिसरातील क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, अनेक खेळाडूंना ज्यांनी खूप मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि त्याबरोबर संदीप इलेव्हन मुरबाड, त्याचबरोबर संदीप इलेव्हन डेहनोली या संघांचे मालक म्हणून देखील त्यांनी अनेक वेळा हे संघ अनेक स्पर्धांमध्ये दिलेले आहेत. आणि असेच क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्मान्य संदीपजी घोरड यांचं आगमन झाले. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. 52 धावा धावफलकावरती बाळाचा हा चेंडू हलक्या हाताने लॉफ्ट केला चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पाहिजे आता कोणता क्षेत्ररक्षक आडवेल हे बघायचं होतं. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. गोलंदाजही पोहोचला होता, लॉंगॉनही पोहोचला होता, परंतु मिड विकेटने अडवला. 1 धाव धावफलकावरती. 53 धावा. या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेत, मात्र 3 धावा बाळाने खर्च केल्यात. काय स्टॉप आहे हा, कसला ब्रेक आहे. म्हणजे एखादी गाडी सुसाट सुटलेली आहे आणि तिच्या समोर अचानक एखादा असा मोठा खड्डा पडावा आणि त्यानं करकचून ब्रेक आवळावेत, तशी परिस्थिती इथे झालेली आहे. ब्रेकवरती करकचून पाय द्यावा लावला आणि तुम्ही बघता इथे 3 फलंदाज कोसळले त्या षटकामध्ये आणि केवळ 3 धावा बाळाने खर्च केलेल्या आहेत. उधळलेल्या वारूला अडवणं निश्चित अवघड असतं, परंतु ते अशक्य नसतं, इथे बाळाने दाखवून दिलेलं आहे. 3 षटकामध्ये ज्या संघानं 50 धावा उभ्या केल्या होत्या आणि दोन्ही फलंदाज इतके सहजपणे खेळत होते, इतके सफाईदारपणे खेळत होते की आपण लोक माशातला काटा जितक्या सहजतेने काढतो, मला वाटतं तेवढ्या सहजपणे त्या दोघांची सफाईदार फलंदाजी सुरू होती. परंतु बाळाने त्यांच्या समोर निश्चित प्रकारे कठीण प्रश्न उभे केले आणि दोघांनाही थांबवून ठेवलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आता टाकलं जाईल. मिर्झा इज ऑन मार्क. धडाकेबाज चषक आपण बघतोय. अनेक पारितोषिक धडाकेबाज चषक मध्ये मिळवलेले अनेक संघांनी मिळवलेले आहे. 2015 पासूनचं रेकॉर्ड आपल्या समोर आहे. त्यामध्ये सँडी इलेव्हन कल्याण, सोनारपाडा मुरबाड, 2016-17 साली पुन्हा सोनारपाडा मुरबाड, 18-19-20 ला साई स्पोर्ट शहापूर या संघांनी मला वाटतंय ही पारितोषिकं पटकावलेली आहेत. 2020 ला ग्रामीण विभागामध्ये धानिवली, फरडे दसई, किशोर शिरगाव, खतिवली या संघांनी निश्चित प्रकारे एक जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. आणि आज या वर्षी पाहायचे कोणता संघ पुढे जाणार आहे.
अप्रतिम टाकलेला चेंडू. अचानक काय घडतंय तुम्ही बघत बघत आहे, परिस्थिती कशी बदलते. म्हणजे आपण मराठीमध्ये एक म्हण आहे की घर फिरलं की घराचे वासे फिरतात. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण असा विचारही केला नव्हता की बोरशेती संघाला अडवलं जाईल, त्यांना थांबवलं जाईल. पण तुम्ही पाहताय कसा बांध टाकलेला आहे. पावसाळ्यामध्ये डोंगर माथ्यावरती पाणी पडतं आणि ते वाहून जातं आणि असंच पाणी दुथडी भरून वाहत होतं. चेंडू परत आकाशामध्ये. मात्र यावेळेस षटकार डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर. सुंदर फटका. 6 धावा. आज या मैदानामध्ये पुन्हा एकदा एका महान व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभते आहे. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबचे जुने जाणते सलामीचे फलंदाज मनोहरजी शिंगोळे यांचं आगमन झालेलं आहे. धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीने ग्रामस्थ वडवले यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आपलं स्वागत करतो. 59 धावा. एक षटकार मिर्झाच्या गोलंदाजीवरती चढवलाय संदेशने. एक चांगला संदेश त्याने दिला इथे, कारण धावफलक पूर्ण थांबला होता. मी चर्चा करत होतो की बांध टाकला जातो नदीला, पाणी अडवलं जातं, तसा इथं बांध टाकला होता आणि धावा अडवल्या होत्या. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. अक्रॉस द बॅट अँगल बनवायचा होता त्याला, परंतु पोझिशन मध्ये नव्हता. निर्धाव चेंडू. धावफलकावरती इथे धावा 59. षटक क्रमांक 6व्या मैदानामध्ये 5व्या मैदानामध्ये सुरू आहे आणि मिर्झा गोलंदाजी मार्कवरती. एक षटकार मिर्झाला चढवलाय. त्या अगोदर तो एक चेंडू त्याने निर्धाव टाकला होता. पुन्हा एक चेंडू निर्धाव टाकलाय आणि फलंदाजाला तो देखील त्याची योग्यता दाखवतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ऑन साइडला स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करणार आहेत. ऑफ साइडला देखील आपण डीप एक्स्ट्रा कव्हर बघतोय. डीप लॉंग ऑफ ही रचना ऑफ सीमारेषेवरती आहे. चेंडू उंच आकाशामध्ये. परफेक्ट शॉट आहे आणि निश्चित लेंथ कव्हर करतोय चेंडू. सीमारेषा पार. षटकार. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला सपोर्टर असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही यशाच्या शिखरावरती असतात ना, त्यावेळेस निश्चित प्रकारे तुमच्या पाठीमागं तुम्हाला फिरणारे, तुम्हाला सपोर्ट करणारे लोक मिळतील. पण खरा सपोर्टर जो असतो तुमच्या अडचणीच्या काळामध्ये देखील तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतो. संघ पराभूत होत असताना देखील संघाच्या खेळाडूंच्या मनामध्ये पुन्हा उर्मी तयार करतो, पुन्हा त्यांना चांगला खेळ करण्यास प्रवृत्त करतो. तो चांगला सपोर्टर असतो. आणि धडाकेबाज क्रिकेट संघाने असे खूप सपोर्टर कमावलेले आहेत. निलेश सुजितजी राणे हे इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला मैदानामध्ये जिथे बाहेरची कड यष्टीरक्षक तिथे खाली पोहोचेल आणि टिपला एक सुंदर झेल. फलंदाज क्रमांक 4 बाद. 4 गडी बाद. धावफलकावरती असतील धावा त्या 65.
संघांच्या माध्यमातून खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावरती मोठं व्यासपीठ निर्माण करून देणारं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आज मंचावरती उपस्थित आहेत. त्या आदरणीय संदीपजी गोरड यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. मी विनंती करतो सन्माननीय सुदामजी शिंगोळे यांना आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी गोरड साहेबांना सन्मानित करा. बघा मॅच सुरू होईल. 66 धावांचा पाठलाग मंजिरी देसाई संघाला करायचा आहे आणि तोच पाठलाग करण्यासाठी त्यांचे सलामीवीर मैदानामध्ये दाखल देखील झालेले आहेत. तर क्षेत्ररक्षण या धावांचं रक्षण करण्यासाठी इथे बोरशेट्टी संघ तयार झालेला आहे. काय होईल या मॅच मध्ये, काय घडेल, काय बिघडेल, कोणती वादळं उठतील तर कोणत्या खळबळी घडतील याचा मागोवा घेऊ. आवाज निश्चित प्रकारे त्यामध्ये ऐकू आपण पुढच्या इनिंग मध्ये. कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि या परिसरामधून एक अतिशय उदयोन्मुख आणि प्रतिभावान समालोचक पुढे येत आहेत. आपल्या युनिक हटके स्टाईलनं त्यांनी क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं आहे, आपलं नाव कोरलेलं आहे. त्याचबरोबर आज शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या माध्यमातून आणि आपल्या अमोघ शैलीनं मॅच जिवंत करणारे समालोचक या ठिकाणी पनवेलवरून आज आपल्या समेत प्रवीणजी गायकर आहेत. मी त्यांच्याकडे आपल्याला घेऊन जातो. या प्रवीण सर, स्वागत आहे. आदरणीय संदीपजी गोरड यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय सुदामजी शिंगोळे यांना विनंती आहे आपण संदीप गोरड साहेबांना सन्मानित करा. तर बालकृष्ण पवार यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार लागणारा फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि नक्कीच हे मान्यवर आहेत आमच्या मंचावर, त्यांच्याकडून ही फलंदाजांना संधी असेल. तर वळूया मैदानाकडे. रक्त सांडले या माती, वेचले आम्ही स्वराज्याचे मोती, बिडविली रणांगणाची छाती, रोखली आम्ही वादलाची गती, पराक्रमापुढे थरारली धरती, म्यानातून उचले तलवारीची पाती, भगव्याचा अभिमान प्रती, श्वासातून वाहे राजा शिवछत्रपती. बोलूया मॅच कडे. चांगली फाईट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 66 धावांचं भला मोठा आव्हान या ठिकाणी ठेवलंय. ती प्रथम बॅटिंग करत असताना तुम्ही बोरशेट्टी क्रिकेट संघानं आणि इथे दसई क्रिकेट संघासाठी मोठं आव्हान असेल. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांचा इथे इशारा येईल. व्हाईट बॉल अवांतर धावेने इथे मात्र अकाउंट ओपन झालंय ते दसई क्रिकेट संघाचं. तर वडवले गावचे उद्योगपती शेठ स्वप्नील शिंगोले साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओमकार शेट्टे यांचे परम मित्र आहेत. नक्कीच आज भरपूर मान्यवर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला जाईल बॉल. तिथे फिल्डर लॉंग ऑफचा जाईल डीप मध्ये, परंतु तोपर्यंत दुसऱ्या धाव्याचा इथे प्रयत्न असेल फलंदाजाचा आणि इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. एक चांगली दर्जेदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं, जहां पर ये मैच काफी इंपॉर्टेंट है और यहां से जो टीम जीतेगी वो आगे के तीसरे राउंड में क्वालिफाई हो जाएगी. ओवर द विकेट से शॉट अच्छा है, वी शेप में खेला हुआ लॉन्ग ऑफ के रीजन में 1 बाउंस ओवर द लाइन. बल्लेबाज आप यहां पर देख सकते हैं इमरान के बल्ले से ये दंदनाता हुआ चौका. स्ट्रोक था. यहां पर 66 रनों का टारगेट का पीछा करना है और ऐसे हालातों में आप चर्चा करेंगे जिस तरीके से मूसा शेख और इमरान शेख ये प्रारंभिक जोड़ी किसी महायुद्ध के लिए बड़े पैमाने के साथ 2 सेनापति युद्ध के लिए तलवार लेकर जाते हैं, वैसे ये दोनों सेनापति सलामी ओपनिंग ब्लास्टर आप देख सकते हैं. मूसा कप्तान है और टीम के दूसरे बल्लेबाज है इमरान, शानदार बल्लेबाजी करते हुए सामने डाला था. जड़ में डालने का प्रयास जरूर किया था, बड़ा शॉट में तब्दील करना चाहते थे. बल्ले और गेंद का यहां पर संपर्क हुआ नहीं. डॉट बॉल की बिल्कुल यहां पर समाप्ति होती हुई. एक अच्छा क्रिकेट आपको देखने को मिलेगा, क्योंकि इससे पहले अब चर्चा करेंगे ना तो पहले मुकाबले में बहुत सारे रन बनाए थे यहां पर दसई 11 टीम ने, और इसी लक्ष्य का आप चर्चा करेंगे तो 66 रनों का लक्ष्य यहां पर बनाना होगा.
लोअर फुल टॉस बॉल थी, यहाँ पर भी क्रॉस पैटेड खेलने की कोशिश होती हुई। जहां पर ओमकार बल्लेबाजी का सवाल आता है ना, पहले 2 शॉट मुस्सा ने माफ कीजिएगा इमरान ने बेहतरीन तरीके से खेले, लेकिन वो आपका फुटवर्क होता है ना, वो कदमों का इस्तेमाल रहना बहुत जरूरी होता है, क्योंकि आप जब हिलेंगे डुलेंगे तब आप गेंदबाज को परेशानी में डाल सकते हैं। और यहाँ पर आप देख सकते हैं खड़े खड़े मारने की कोशिश थी, लेकिन डॉट बॉल की बिल्कुल यहाँ पर समाप्ति होती हुई। इस बार भी उंगलियों को फेरा और गेंद को थोड़ा सा कट करने की कोशिश थी, डॉट बॉल की समाप्ति। इसे कहते हैं बेहतरीन कमबैक। उनका पावर पे के ओवर में गेंदबाजी किस तरीके से होनी चाहिए ये दिखा रहे इस वक्त गेंदबाज अर्जुन। और अर्जुन को कौन भूलेगा दोस्तों, जिस अर्जुन ने पिछले मुकाबले में ऑलराउंडर परफॉर्मेंस दिखाया था, और इस मुकाबले में मात्र अर्जुन बांगारी इंपॉर्टेंट मुकाबले में पावर पे के सत्र में दमदार गेंदबाजी करते हुए 3 बॉल डॉट अब तक फेंकने में कामयाब। लोवर फुल टॉस बॉल मिड विकेट में फील्डर है, और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होगा। इमरान बैक टू द पेविलियन। अब भरोसे के ऊपर, क्योंकि मंजिल उन्हीं को मिलती है जो खड़े होते हैं अपने पैरों पर। लेकिन यहां पर जब तक मुस्सा रहेगा तब तक मैच बनी रहेगी, क्योंकि जानती है बोरशेती 11 टीम कि ये मैच इतना आसान नहीं है अपने लिए। पावर प्ले के ओवर में जरूर बांध लगाया, लेकिन यहां पर जैसे जैसे पावर प्ले के ओवर खत्म होते जाएंगे, मुस्सा की निगाह एक बार जम जाएगी मैदान में, तो शायद कहीं ना कहीं इस मुकाबले में और बेहतरीन मजा आएगा। कभी उनकी बातों पर ध्यान मत देना जो पीठ पीछे बातें करते हैं, क्योंकि इसका मतलब यह कि आप अभी उससे भी ज्यादा बेहतर कर सकते हो, और यहां पर वो बेहतर क्रिकेट दिखाना बहुत जरूरी होगा। शाम का सत्र है, 10 क्रिकेट के माध्यम से ये टूर्नामेंट कवरेज की जा रही है, और ग्रामस्थ मंडल वडोली आयोजित 47वां साल है इस टूर्नामेंट का। और क्या उम्दा आयोजन, ओमकार कौन बोलेगा ये 70,000 की टूर्नामेंट, ऐसा लग रहा है कि ये 1.5 लाख की बड़ी प्रतियोगिता यहाँ पर नजर आती हुई, क्योंकि सुबह से हमने देखा है नियमावली बहुत ही कड़क होती हुई। कोई भी यहाँ पर जरा सा वह नियमों का उल्लंघन नहीं कर सकता, जहां पर उन्हें पूरी तरीके से मुश्किलें पैदा होगी। लेकिन देखिए दर्शक भी शांत स्वभाव से इस मैच को आनंद लेते हुए, जैसे जैसे शाम का सत्र होगा वैसे वैसे दर्शकों की तादाद भी यहाँ पर बढ़ती जाएगी। लेकिन मैच इंपॉर्टेंट होगा यहाँ पर दसई और उनके साथ बोरशेती 11 टीम के लिए। शॉर्ट पिच लाइन की बॉल मुस्सा के बल्ले से यहां पर बड़ा शॉट जरूर निकला है, और गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। अंपायर का इशारा, 6 रन। वाट तुम्ही पाहू शकाल, आनंद दिघे साहेब त्यांना ठाण्यामध्ये घराघरामध्ये देवा समान त्यांनी पूजा केली जाते, त्यांचं तुम्ही सुमधुर संगीत ऐकलात। शॉर्ट पिच लाइन की बॉल थी जिसको अंजाम दिया यहां पर बल्लेबाज ने। इस बार भी बैकफुट पर गए, लेकिन यहां पर फील्डर के लेकिन अंपायर चेक जरूर करेंगे आउट है या यहाँ पर मामला करीबी है। तो चलिए तीसरे अंपायर की तरफ जाएंगे। तर नक्कीच फटका खूप चांगला होता इथे, पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत नक्कीच घेतली, चेक करतील तिथे फलंदाज बाद आहे की मोठा फटका आहे याच्याकडे नक्कीच षटकार येईल की विकेट जाईल। मात्र आशा या ठिकाणी ओंकार नक्कीच पल्लवित झाल्यात त्या, म्हणजे इथे झेल घेतल्यानंतर, पण तो डिसिजन अजूनही इथे तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळेल। तर आमचे ऑफिशियल्स तिसरे पंच देखील आहेत इथे मैदानामध्ये, आणि धगधग नक्की कुणासाठी, धसई संघासाठी। थांबव, पंचांचा डिसिजन येईल, चेक होतं इथे, धगधग कुणासाठी वाढेल, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। हृदयाची ठोके इथे स्पंदन वाढत असताना मुस्ता शेखचा विकेट इथे किती इम्पॉर्टंट असेल की षटकार असेल,
तर पंचांना विनंती करतो आम्ही जय पवार सर आणि पठाण सरांना जरा आपण येऊन चेक करायचं आहे. भरपूर क्लोज इथे डिसिजन असेल. आमचे कमिटी मेंबर्स देखील इथे आहे, परंतु आमचे ऑफिशियल पंच जय पवार येतील आणि ते निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. भरपूर इम्पॉर्टंट डिसिजन असेल. कुठल्या संघाच्या फेवर मध्ये जाईल याच्याकडे प्रेक्षकांची नजरा. याच विभागामधील मातब्बर खेळाडू तुम्ही पाहू शकाल मुसाला, आणि त्याची बॅटिंग बघण्यासाठी इथे भरपूर इथं प्रेक्षक आलेत आणि त्यांना मंत्रमुग्ध करेल का. तर तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल जय पवार सर इथे पंच आहेत. तर पंचांचा इशारा इथे आलाय. फलंदाज होतील बाद. बिग ब्रो मॅच मध्ये इथे कलाटणी पेलणारा हा विकेट तुम्ही पाहू शकाल. ज्या मुसानं षटकार लगावला होता त्याच मुसाला मात्र इथे मैदान सोडावं लागलं, आणि इथे मिळेल तो म्हणजेच धसई क्रिकेट संघासाठी दुसरा हादरा. मुसा नंतर इम्रान नंतर तुम्ही मैदानातून खेळाडू पाहू शकाल. इम्रान जाईल तंबूच्या आश्रयाला आणि धावसंख्या मात्र इथे तुम्ही पाहू शकाल फक्त आणि फक्त 13 धावसंख्या. काय जबरदस्त झेल टिपला तिथे आकाश खेळाडून. अंतिम क्षणी नजर ठेवली चेंडूवरती आणि स्वतःला जज केलं बरोबर आणि परफेक्ट झेल त्याने टिपलं. तर नक्कीच तिथे पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद. आणखी रनांची गरज होती आणि त्या धावा घेत असताना मात्र तो इथे बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी तुम्ही नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहू शकाल. अख्तर आलाय. अख्तरला मात्र इथे एक चांगला खेळ करावा लागेल, कारण 66 धावांचा पल्ला इथे पार करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने त्याला इथे फलंदाजी करावी लागेल. यकीनन यहाँ पर एक विकेट जरूर गवा है और मिडिल ऑर्डर्स में आकर आप ताबड़तोड़ बल्लेबाजी कर सकते हैं. सूरज और अख्तर ये जोड़ी मैदान के अंदर, ओमकार से चर्चा की थी कि अख्तर एक ताकतवर खिलाड़ी है. एक अख्तर जब जम जाएगी मैदान के अंदर तो बहुत सारे रन बनाने की ताकत इस खिलाड़ी में है, परंतु तुम्हाला खेळ तसा दाखवावा लागेल. म्हटलं जातं खेळ असं दाखवा, जिंकता आलं नाही तरी चालेल, पण आपली छाप मात्र तुम्ही नक्कीच सोडली पाहिजे आणि ती छाप मात्र इथे दोन्ही संघांना दाखवावीच लागेल, ती छाप सोडावीच लागेल. इथे पहिल्या चेंडूवर षटकार आला होता प्रशांतच्या आणि त्याच्यानंतर लगेच उत्तर दिलं. मुस्सा शेखला बाद केलं आणि विकेट मात्र इथे मैदान सोडावं लागलं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मुस्सा शेखला राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार होतील. हा घोटाप्याचा बॉल होता बघा. त्याला वाटलं होतं की एका क्षणी चेंडू जाईल बाहेर, परंतु समोरून जाणारा हा चेंडू ऑफ स्टंपच्या आणि निर्धाव चेंडूची तुम्ही सांगता पाहू शकाल. संघाची धावसंख्या तिथेच आतापर्यंत थांबलेली फक्त 13 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक तुम्ही पाहू शकाल, कारण जेव्हा प्रथम बॅटिंग करत होता या मैदानावरती संघ बोरशेती, तेव्हा 2 षटकामध्ये त्यांनी 30 धावा कुठल्या होत्या आणि एकही गडी गमावला नव्हता. आखुटप्प्याचा बॉल, पावर इज सक्सेसफुल. ऐसे छक्के जब दागता है कोई बल्लेबाज तो मुंबई इंडियंस के जंगली शेर कैरन पोलार्ड की याद आती है. यूजिट यहां पर बैट्समैन आप देख सकते हैं, अख्तर के बल्ले से ये लंबा छक्का.
खेळाडू तुम्ही दिगुडे उरण रायगड परिसरातून पाहू शकतो. चांगला लेदर क्रिकेट, सध्या त्याने फोकस मात्र लेदर क्रिकेटकडे जास्त केलं. टेनिस ग्रामीणची स्पर्धा भरपूर कमी तुम्ही त्याला खेळताना कमी खेळताना पाहाल. आणि अशा वेळी जर तुमचे वय जर असतील आणि त्या वयामध्ये जर तुम्ही एक चांगला क्रिकेट केला तर नक्कीच तुम्हाला IPL सारख्या, मुंबई सारख्या प्रीमियर लीग होत असतात त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला भरपूर चान्स मिळत असते. आणि इथे अख्तर टेनिस बॉल जशा पद्धतीने त्याला फुटबॉल सारखा दिसतोय आणि हा फटका तुम्ही पाहू शकाल, हा दर्जेदार षटकार अख्तरच्या बॅट मधून. आणि नक्कीच ओमकार तू सांगितल्याप्रमाणे जे उर्वरित काही चेंडू असतील त्यामध्ये अख्तरने जर 13 चेंडू फेस केले तर नक्कीच सामन्याला तो कलाटणी देऊ शकेल. या षटकाराच्या मदतीने तुम्ही धावसंख्या इथे पाहू शकाल, त्या म्हणजेच 19 या धावसंख्येवरती मॅच अजूनही इथे बॅलन्स असेल तुम्हाला पाहायला मिळेल. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबल असली पाहिजे. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. प्रेशर आला एक षटकारानंतर, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडू
त्याच्या डोक्यावर सीमारेषेच्या पलीकडे हा साठी आता मात्र 37 धावांची गरज असेल, ती म्हणजे सतसे क्रिकेट संघाला मजा येईल या मॅच मध्ये. जसे चौकार षटकार लागतील तशी तशी या मैदानावरती प्रेक्षकांची टाळ्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. शाबास, खूप चांगली बॅटिंग. जरी 2 चेंडू निर्धार झाला असला त्याला तुम्ही किती वेळ शांत ठेवू शकता. आलेला हा एक संघर्षमय षटकार तुम्ही पाहू शकाल. इथे देखील फटका वेगाने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल या ठिकाणी वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग तुम्ही तिथे पाहू शकाल आणि फक्त एकच धाव कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीनं तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. या ठिकाणी 30 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी आता मात्र 36 धावांची गरज. या षटकातील अर्जुनचा शेवटचा बॉल असेल आणि या चेंडूवर जर समजा बॅट्समन सूरजच्या बॅटमधून जर षटकार आला तर मॅच अजूनही मला तर वाटतं दसईच्या हातामध्ये पकड मजबूत होईल. शेवटचा बॉल, अर्जुन तयार होतील गोलंदाजीच्या मार्कवर. हवेत आहे फटका, खूप चांगला चेंडू आणि तितका चांगला प्रत्युत्तर देत असताना चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून. हा संघर्षमय षटकार, काय जबरदस्त बॅटिंग आणि षटकाराच्या मदतीनं ओव्हर नंबर 30 ला झालंय कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 36. 3 गडी बाद झाल्यानंतर आता 18 चेंडू आणि इथे मॅच जिंकण्यासाठी माफ करा 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. चांगली मॅच, जबरदस्त लढत इथे पाहायला मिळेल. 12 चेंडू कुठल्या गोलंदाजांकडे असतील, 2 प्रभावी गोलंदाज तुम्हाला इथे पाहावे लागतील. आणि ओमकार, सातत्याने जेव्हा संघर्ष भय मुकाबले होते तो हर संघर्ष भय मुकाबले हम जरूर कहते हैं कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम को T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने इंग्लैंड टीम को परास्त किया. बेन स्टोक को कार्लोस ब्रैथवेट ने 4 छक्के दागे और उसके बाद वेस्ट इंडीज टीम ने वो T20 वर्ल्ड कप जीता और उसके बाद गाना बजने लगा डीजे ब्रावो का, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ये संघर्ष करना होगा इस मुकाबले में, तभी तो ये मैच बनेगा. यहाँ पर दसई या तो ये मैच बनेगा बोरशेती 11 टीम को. 12 चेंडू 30 धावांची गरज. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो. 12 चेंडू इथे 30 धावांची गरज असेल. मान्यवरांचं इथे आगमन होत असताना तुम्ही पाहू शकाल. या दरम्यान इथे शुभागमन झालं. आदरणीय सेना भिवंडी सन्माननीय राज दिनकर ठाकरे साहेबांचं शुभागमन झालंय. राकेश पाटील जे उद्योजक आहेत वाडेघर कल्याण मधील, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पवन हनुमान तरे वाहतूक सेवा अध्यक्ष भिवंडी, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि रंगा पाटील उद्योजक भिवंडी गोवे या सगळ्या मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप धडाकेबाज चषक 2021 पर्व 47 आणि या सगळ्यांचं आपण करूया सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाउ बॅक टू क्रिकेट. पहिल्या बॉलवरती सिंगल डबल समीकरण 11 बॉल 28 या ऐकूयात प्रवीण गायकरला. तर नक्कीच या ठिकाणी साहेबांचं आगमन झालंय. तर वळूया मॅच कडे पुन्हा एकदा. ओव्हर द विकेटने आले होते आणि चांगला तडाखा इथे पाहू शकाल. बॅट्समन तुम्ही पाहू शकाल इथे शहाबाजच्या बॅट मधून बमका गोला 6 रन. आणि ती जिद्द घेऊन मनात या ठिकाणी शाबास शेख काय जबरदस्त फलंदाजी करत आहे. इथे षटकाराच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजेच 44 आणि जिंकण्यासाठी आता मात्र शेवटचे बॉल असतील 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच तुम्ही इथे पाहू शकाल. 10 चेंडू 22 धावांची गरज. अख्तर बाद झाल्यानंतर इम्रान बाद झाला, मुस्सा बाद झाला आणि मात्र डावाला सांभाळलंय ते म्हणजेच फलंदाज शाबाज या फलंदाजानं आणि सूरज या फलंदाजानं.
नुकताच ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. ठाकरे म्हटल्यानंतर मित्रांनो कोण विसरणार हिंदवी स्वराज्याचे दुसरे संस्थापक माननीय वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नक्कीच आठवण येते. आणि नक्कीच मी म्हटलं की ज्या पद्धतीने शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. इथे कुठले पक्ष नाही आपण, परंतु शिवसेना म्हटल्यानंतर नक्कीच प्रत्येक मराठी माणसाचा हक्काचा व्यासपीठ आणि मराठी माणसाला या महाराष्ट्रात उभा राहता आलं तर नक्कीच शिवसेनेबद्दल तुम्हाला आम्ही नक्की सांगू. ओव्हर द विकेटने बॉलर तयार होतील. पुन्हा एकदा आखरी टप्प्याचा बॉल इथे चेंडू स्क्वेअर लेग बॉल यांच्याकडून आणि पवन दादा यांच्याकडून टोटल एकूण पवार साहेब यांच्याकडून एकूण 500 रुपये टोटल 1000 रुपये पारितोषिक. ते दोन लगातार षटकार आलेत. 9 चेंडू 16 धावांची गरज. शिवसेना आम्ही म्हटलं होतं की प्रत्येक पक्षाला मित्रांनो शॉर्टकट नाव आहे. भारतीय जनता पार्टी भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, आम आदमी पार्टी आप, राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी, फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ती म्हणजे शिवसेना. इथे दमदार क्रिकेट तुम्ही इथे पाहू शकाल. शेवटचे 9 चेंडू 16 धावांची गरज. काय दर्जेदार बॅटिंग करत असताना संघाचा किल्ला लढवला या खेळाडूने आणि विजयाची चाहूल देईल का काय याच्याकडे देखील नजरा असतील. शाबास, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इथे तुम्ही पाहू शकाल शाबासचा. आणि गोलंदाज तुम्ही पाहू शकाल तेजस थोडेसे प्रेशर मध्ये असतील आणि यावेळी जेव्हा प्रेशर तुम्ही क्रिएट कराल तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल. चांगला चेंडू आहे, सन्मान दिला त्या चेंडूवरती आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. तर बघा आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो पडद्याच्या आतमध्ये जे तुम्ही बसलेत ना प्लीज आम्हाला कमिटीचा इशारा आलाय तुम्ही सहकार्य करा. थोडंसं कमिटीने सांगितलं होतं म्हणून तुम्हीच आमचे मायबाप आहात, फक्त मॅचला एन्जॉय करा. तर थँक्यू. इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता मात्र समीकरण बदलेल. 8 चेंडू 16 धावांची गरज. ओंकार शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर लगेच त्याने सन्मान दिला चांगल्या चेंडूला आणि मॅच मध्ये त्याला विकेट टिकवायची आहे. इथे देखील चांगला बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता मात्र 7 चेंडू 16 धावांची गरज. नितांत प्रयत्न करत आहेत हे दोन्ही खेळाडू तुम्ही पाहू शकाल. एकीकडे गोलंदाजी बोरशेती संघाचे आणि दासई क्रिकेट संघ तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. षटकार आल्यानंतर टाळ्या वाजतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. त्या दासई क्रिकेट संघासाठी आणि इथे एक डॉट बॉल साठी टाळ्या वाजल्या जातील ते बोरशेती क्रिकेट संघासाठी. हा चेंडू निर्णायक असेल. शेवटचे 7 चेंडू 16 धावांची गरज. हवेत आहे फटका. चेंडूचा तीन गडी बाद झाल्यानंतर 56 येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. यस डीजे. तर नक्कीच अजून एक षटक आहे, परंतु जाता जाताना नक्कीच सांगेन मित्रांनो ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघे 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु 50 वर्षांमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं. म्हणजेच महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास शिवरायांनी कोरून ठेवला. पण तिथले प्रियकर प्रियसी तिथे आपले नावं कोरतात हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शत्रूच्या स्त्रीकडे बघताना तिचा आई म्हणून सन्मान करा, तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा. पण इथल्याच आया बहिणी सुरक्षित नाही हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. सकाळी उठल्यानंतर आपण अभिमानाने बोलतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, आपल्या गाडीवर आपण लिहितो अरे बघतोस काय मुजराकर, आणि तीच गाडी जर संध्याकाळी एखाद्या बिअर बार समोर उभी असेल ना तर हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. हे सगळं बदललं पाहिजे आणि शिवचरित्र जर तुम्हाला वाचायचं असेल तर नक्कीच तुम्ही विचार बदला, महाराष्ट्र तुमचा
बदलेल. तर नक्कीच बोलूया मॅच कडे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज. काय इथून गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल काय या ठिकाणी ओंकार? तसंच पद्धतीचा खेळ नक्कीच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर भविष्य असेल प्रशांत वरती, ज्याने षटक टाकलं होतं दुसरं, धावा दिल्या होत्या 12 आणि त्याला का एवढं शेवटच्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं हे प्रश्न देखील विचारले जातील. कारण तुमचा पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला जर तुम्ही शेवटच्या गोलंदाजीसाठी आणता, ही तुमची दुर्दैवाची गोष्ट असेल. कारण तेजसने धावा दिल्या 20 आणि त्या 20 धावा भरपूर काही सांगून जातील या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. तर 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. का इथून मॅच जाईल दसई क्रिकेट संघाकडे, का इथून मॅच जाईल बोरशेती क्रिकेट संघाकडे? गोलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रशांत, स्ट्राइक एंडला बॅट्समन सूरज. पहिलाच बॉल ऑन साइडला एक्झिक्यूट केला स्ट्रोकला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच रन कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी 57 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. म्हणजेच प्रथम बॅटिंग करत असताना बोरशेती क्रिकेट संघानं 4 खेळाडू गमावले आणि इथे सेकंड रन धावा चेस करत असताना 3 विकेट गमावले दसई क्रिकेट संघाने. म्हणजे तुम्हाला आता धावा करायच्या आहेत 9. जरी 8 काढल्या विकेट न गमावता तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. तर नक्कीच पाहूया सामना कुठल्या संघाकडे जाईल. 1800 प्रेक्षक इथे ऑनलाईन मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. ओव्हर द विकेटने बॉलर तयार. इथे आकुटप्प्याचा बॉल होता परंतु मिस झाले बॅट्समन तुम्ही पाहू शकाल. ते म्हणजेच शाबाज होते आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. जिंकण्याचा विचार मी करत नाही, मी फक्त हारायचं नाही हा इरादा पक्का करतो. आणि हरेल कुठला संघ, जिंकणार कुठला संघ आणि निर्णायक क्षणी शेवटला कुठला संघ जाईल, अजूनही या ठिकाणी विजयाची वाटचाल करत असताना या निर्धाव चेंडूने कमबॅक केलंय ते बोरशेती क्रिकेट संघानं. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. किती चांगला सामना तुम्ही इथे पाहू शकाल. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम असताना डॉट बॉल. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. हे आहे क्रिकेट मित्रांनो. अच्छा खेले तो ताली और खराब खेले तो गाली, और इन विपरीत परिस्थिति में लोग टूट जाते हैं. ना कहते हैं ना पद बड़ा ना कद बड़ा, अरे मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. जब तक बल्ला है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. परंतु इथे मात्र मॅच पुन्हा एकदा कमबॅक करत असताना 3 चेंडू 9 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतील भरपूर चांगला. इथे क्षेत्ररक्षण पाहायला या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. म्हणजेच या चेंडूवरती एखाद रन येणं भरपूर 7 देखील चालतील. 3 विकेट्स गमावले तुम्ही म्हणजे तुम्हाला 7 देखील चालतील. परंतु ज्या पद्धतीने 2011चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी याने श्रीलंके विरुद्ध जिंकला होता आणि तो जर षटकार मारून वर्ल्ड कप इथे जिंकेल तर नक्कीच मॅचला येईल मजा. पण एवढं सोपं नसेल ओंकार. गोलंदाजी किती प्रभावी होत असताना तुम्ही प्रशांतच्या माध्यमातून, आणि हीच काय रणनीती होती की प्रशांतला मागे ठेवलं आणि प्रशांत मॅचला इथे टर्निंग पॉइंट देत असताना येईल षटकार की येईल डॉट बॉल. गोलंदाज तयार. यावर टाकण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे बनवावी होती परंतु बॅट्समन झाले बीट आणि इथे आता मात्र तुम्हाला 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. नक्कीच रन जर ओंकार झाली असती तर तिथे तुम्हाला 6 देखील जमल्या असत्या. इथे आम्ही वारंवार सांगत होतो तुम्हाला 2 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. विकेट तुमचे आहेत 7 तर तुम्हाला धावा जमल्या असत्या. 1 धाव किंवा 2 धाव तुम्हाला इम्पॉर्टंट होत्या. तुम्ही धाव घेतली नाही याची चुकी मात्र भोगावी लागेल दसई क्रिकेट संघाला. आणि आता असं कुठं वाटते ओंकार की या मॅच मध्ये मागच्या वर्षीचा उपविजेता संघ होता दसई, तो आता मैदान सोडतो की काय. परंतु क्रिकेट आहे. तुम्ही रायगड मध्ये गेला होतात, मॅच झाली होती मेघा वाघबिल विरुद्ध मुरबी. तिथे 1 बॉल 9 धावेची गरज होती. त्या धावा चेस झाल्या होत्या. चिंचपाडा विरुद्ध विचुंबे सामना झाला होता. 2 चेंडू मध्ये 14 धावा चेस झाल्या होत्या. आणि इथे जर तुम्ही पाहू शकाल एखादा खराब बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल मजा.
कारण 2 वर्षापूर्वीची नाईट स्पर्धा ओवलेच्या मैदानावरती निहाल एंटरप्राइजेस ट्रॉफी होती. ओमकार एक चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज होती कंपल्सरी, ती म्हणजेच ओवले क्रिकेट संघाला. आणि जीवित मात्रे मुलकंद याचा संघ होता, ज्याने भीमर ललित कुंभारने चेंडू फेकला आणि त्याच्यावर आला षटकार आणि तेव्हा मॅच जिंकली होती ती अजनबी ओवले क्रिकेट संघानं. एक चेंडू इथे 8 धाब्यांची गरज असेल, जर इथे एखादा खराब चेंडू पडला तर दसई क्रिकेट संघ मात्र सामन्यामध्ये कमबॅक करेल. जबरदस्त गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल 8 धाब्यांची गरज. इथे येईल मॅचला मजा. ओमकार मी म्हटलं होतं की सामना अजूनही संपला नाहीये. आता एक बॉल 4 विकेट जरी गेल्या तरी टॉस मात्र त्यांचा आहे, म्हणून 6 देखील धावा जमतील. काय मॅच जिथे जे होणं अपेक्षित नव्हतं ओमकार, ते इथे मैदानावरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र प्रेशर प्रेशर प्रेशर. 2000 लोक इथे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात आणि नक्कीच आता मात्र स्वराज्याचं तोरण बांधावं लागेल. म्हणतात ना 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव यसाजी. 2001 खिंडू लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून घोडा आणतो त्याचं नाव संताजी. आणि सिंहाला पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्याचंच नाव शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जबरदस्त सामना. फिल्डिंग जरा उशीर घेऊ नका, पण या हाय व्होल्टेजच्या सामन्यामध्ये उशीर जातो थोडासा, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे, रणनीती खूप इम्पॉर्टंट. फास्ट केला जरा विनंती असेल, आपण सातत्याने बोलत असतो माईक बंधून फास्ट केला, परंतु एक बॉल धडाकेबाद चषक साठी इम्पॉर्टंट आहे त्या संघांना. कारण एक बॉल हा जर एखाद्या टीमच्या बाजून जर षटकार आला तर संघ जिंकेल दसई. आणि पारितोषिक आलंय, जर षटकार लगावला तर 1000 रुपयाचं पारितोषिक पप्पू कडव साहेबांच्या माध्यमातून आणि पवार साहेबांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. चला म्हणे सांगून गेला तुका आणि पैशाला मुकू नका. इथे पारितोषिक लावलंय प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनोरंजन वाढवण्यासाठी. एक बॉल 7 धाब्यांची गरज. षटकार आला तरी टॉसच्या आधारावर ते सामना जिंकू शकतात. म्हणजेच मैदानावरती तुम्ही स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकाल सूरज, ज्याने एक षटकार लगावलाय आणि जो वाईड चेंडू आलाय त्या वाईड वरती इथे कायम आशा असेल. चला टीम मॅच लगेच चालू करा, तुम्ही मॅच थांबवू नका. भरपूर वेळ घेतला तुम्ही आणि वेळ घेणं देखील गरजेचं असतं ओमकार. इथे प्रेशर प्रेशर प्रेशर. प्रेक्षक मात्र जागेवरून उठलेत. अख्खा डोळ्यामध्ये सुरमा त्यांनी नक्कीच घातला असेल. आता एक बॉल जो सांगून जाईल धडाकेबाज. वडवली चषकामध्ये कोण जाईल तिसऱ्या फेरीमध्ये. जर सामना आवडला असेल तर एकदा फुल टॉस बॉल. अशक्य होते ते नक्कीच या ठिकाणी शक्य झाले. चला लाईनअप करून जा मैदानामध्ये. हस्तांतरण करायचं आहे दोन्ही संघांना. लाईनअप करून या मैदानातून बाहेर विनंती करतो विनिंग क्रिकेट संघाला. आणि ते पराभूत झालेले संघ बोरशेती क्रिकेट संघ भरपूर चांगला क्रिकेट तुम्ही दाखवलं या स्पर्धेमध्ये, परंतु तुमच्या चुकीमध्ये तुम्ही या मैदानातून बाहेर झालात आणि मात्र या स्पर्धेचं अस्तित्व गमावलात. तर इथे खऱ्या अर्थानं खूप चांगला क्रिकेट दाखवला. तर सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थानं शाबाजने भरपूर चांगली बॅटिंग केली, परंतु ज्याने षटकार लगावला निर्णायक क्षणी तो ठरलाय सामन्याचा सामनावीर सूरज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो मित्रांनो सूरजसाठी. आणि नक्कीच मात्र मी घेतो तुमच्याकडून रजा. थँक्यू सतीश दादा, मनापासून धन्यवाद. आणि पारितोषिक देखील आलं होतं. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जर काय माझ्याकडून समालोचन चुकलं असलं तर मी माफी मागतो. आणि तुम्हाला समालोचन आवडलं असलं तर धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच थँक्यू सो मच.
तू आलास आणि तू जिंकलंस मित्रा, धन्यवाद. मी नक्कीच प्रथम पडद्याच्या पलीकडून कोणीही जायचं नाही. बोरशेती संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण इकडनं यायचं. एंट्री गेट आपण त्याच्यासाठीच ठेवलाय. सर्व खेळाडूंनी इकडनं यायचंय. क्रिकेट आहे, हार आणि जीत याच्यामध्ये आहेच.